नमस्कार मंडळी, मी पुण्याची अश्विनी. स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी इन अमेरिका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गौरींचं अमेरिकेमध्ये आगमन या माझ्या व्हिडिओला प्रचंड तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. तर आज मी तुम्हाला कर्कलँड डाऊनटाऊन या ठिकाणी फिरायला घेऊन जाणार आहे. तर बघूया आपण तिकडचं सगळं सौंदर्य. तर चला पाहूया कर्कलँड डाऊनटाऊन. तर आज माझा मोठा मुलगा देवांश, त्याची मॅच होती, तो सकाळीच मॅचला गेला होता, त्यामुळं तो काही येऊ शकला नाही. मम्मी, मानसिंग आणि माझा छोटा मुलगा अश्वत, आम्ही तिघंजणं निघालो. अमेरिकेमध्ये वाहतुकीचे नियम कडक आहेत, त्यामुळं काटेकोरपणे पाळले जातात आणि त्यामुळेच तुमची सुरक्षितता सुनिश्चित होते. मला इथली एक गोष्ट खूप आवडते आणि ती म्हणजे इथं रस्त्यावर पायी चालणारी माणसं, लहान मुलं यांना नेहमी प्राधान्य दिलं जातं. पायी चालणारी माणसं रस्त्याच्या पार होईपर्यंत गाड्यांना थांबून आधी त्यांना वाट द्यावी लागते आणि ते पार झाल्यानंतरच तुमची गाडी तुम्ही पुढे नेऊ शकता. आता अगदी थोड्याच अंतरावरती आलेलं आहे कर्कलँड मरीना पार्क. तर हे पार्क आपण बघायला जाणार आहोत. अतिशय सुंदर असं निवांत आणि शांत अशी ती जागा आहे. तर पहिल्यांदा इथं आपल्याला गाडी पार्क करायला जागा बघायला लागणार आहे. बऱ्यापैकी पार्किंग इकडं फुल दिसतंय, बघूयात. तर पार्किंगसाठी जागा शोधत असताना आम्हाला इथं एक इमारत दिसली. या इमारतीच्या वरती 5 देशांचे 5 झेंडे दिसले आणि अश्वतचे पहिल्यांदा तिकडे नजर गेली आणि जोरात ओरडायला लागला, आई, इंडियाचा फ्लॅग बघ. आणि खरंच आपल्या भारताचा झेंडा पाहिल्यावर हृदयात अभिमानाची लहर आली, चेहऱ्यावर आनंद आला आणि आपल्या मुळांशी जोडलेलं नातं पुन्हा घट्ट झालं. तर आता फायनली आपण पोहोचलो आहोत. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे ठिकाण कर्कलँड मरीना पार्क या नावाने ओळखलं जातं. एंट्री करताच समोर सुंदर असं कारंजं पाहायला मिळालं. आजचं वातावरण तुम्ही बघू शकता, खूप छान असं ढगाळ आहे. शांत आणि शांत ठिकाणी वयस्कर जोडपी पण दिसली. त्यांचा वेळ ते एकमेकांसोबत आनंदात घालवत होते. इथं ही एक खास गोष्ट दिसली, ती म्हणजे लेक फ्रंट अपार्टमेंट्स. ही इमारत पाण्यात उभ्या असलेल्या लाकडी खांबावर उभी आहे आणि समोर ज्या तुम्हाला बाल्कनी दिसत आहेत, या बाल्कनीत बसल्यानंतर याच्या समोरचा जो व्ह्यू आहे तो काहीच्या काही भारी आहे, कारण डायरेक्ट लेकचं दृश्य दिसतंय आणि इथं राहण्याचा अनुभव हा पण खूप म्हणजे खूप भारी असणार आहे, कारण तिथल्या बाल्कनीत बसून समोर हा असा लेकचा व्ह्यू, हे अशा बोट, किती भारी वाटेल ना इथं राहायला. आता याच्यावरून चालताना मला थोडंसं घाबरायला झालं, कारण दोन्ही बाजूला पाणी, कुठलाही आधार नाही आणि खाली बघितलं की गरगरायला होत होतं. तर चहूबाजूंनी पाणी आहे आणि मधोमध आपण आहोत. इतकं छान वाटतंय, छान थंड वारं सुटलेलं आहे आणि खूपच छान वातावरण आहे.
या लेकच्या पाण्यामध्ये बरेच बदक होते आणि ते मस्त पोहत होते. त्यांना पाहून एकदम मन प्रसन्न झालं. मनाचा सगळा थकवास निघून गेला. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच या ठिकाणचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतंय. आणि इथे एक स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे, रियुनियन स्टॅच्यू. एका सैनिकाचा हा स्टॅच्यू आहे. एका सैनिकाने लांब सेवेनंतर परत येऊन आपल्या बायकोला आणि मुलाला मिठी मारल्याचा हा क्षण या मूर्तीमधून खूप भावनिकपणे दाखवलेला आहे. आणि बाजूलाच असलेल्या प्लेजवर टू दोज फॅमिलीज दॅट अल्सो सर्व्स असं लिहिलंय. म्हणजेच त्यांना असं सांगायचंय, फक्त सैनिकच नाही तर त्यांच्या कुटुंबियांनीही त्याग आणि सेवेला स्वतःचं आयुष्य अर्पण केलंय. तर अशा प्रकारे एक सुंदर अशी संध्याकाळ आमची कर्कलँड मरीना पार्क इथं गेली. एकाच ठिकाणी मला शांतता, सुंदर दृश्य, इतकी छान बदकं, इतिहासाची एक झलक आणि देशाचा अभिमान असं सगळं मला एकत्र बघायला मिळालं. मग जवळच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. रॉक क्रीक नावाचं हे रेस्टॉरंट होतं. आम्ही तिकडे गेलो आणि इथे गेल्यानंतर या रेस्टॉरंटचा आउटडोअर सिटिंग एरिया खूप छान होता. मग आम्ही इथंच बसलो. बऱ्याच वेळानंतर सूर्यदर्शनसुद्धा झालं आणि माझ्या मागे हे जे तुम्हाला गॅस फायर प्लेस दिसतीये, थंड ठिकाणच्या वातावरणात उभेसाठी आणि कधी-कधी ते असं शोसाठी म्हणून सुद्धा लावण्यात येतं. मग आम्ही इथं फिश ऑर्डर केला आणि तो फिशसुद्धा त्यांनी इतक्या कलात्मकतेने पूर्ण ओपन करून बरोबर मधला काटा काढून दिला. इतकं छान वाटलं. मग मी हे सुद्धा कॅमेऱ्यात कैद केलं तुम्हाला खास दाखवण्यासाठी. हे बघा किती छान पद्धतीने त्यांनी बरोबर मधला काटा काढलेला आहे आणि व्यवस्थित आम्हाला तो फिश असं ओपन करून दिलेला आहे आणि छान या फिशचा आस्वाद घेऊन फायनली ही आमची रम्य संध्याकाळ इथे संपलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या घरी. आणि घरी जाताना सुद्धा सुंदर अशी सगळीकडे लाईट्स चालू झालेले होते. छान अशी संध्याकाळ होती. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.